नमस्ते. आज आपण ढोकळा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी एक बाउल भरून मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालतो आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा साखर देखील त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि थोडंसं 2-3 चमचे दही घेतलेले. दह्याने छान आंबूसर अशी चव येते आपल्या ढोकळ्याला. दही नसेल तर अर्धा लिंबू टाका आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये ते मिश्रण फिरवून घेतलेले बघा अशा रीतीने. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात आणि व्यवस्थित रीतीने त्याच्यामध्ये फेटून घेऊया. आता बाजूला ढोकळ्यासाठी भांडं घेतलेले, त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावूया म्हणजे आपला ढोकळा चिकटणार नाही. अशा रीतीने व्यवस्थित सगळ्या भांड्याला तेल लावून ठेवायचंय आपल्याला. आता आपलं बॅटर जे होतं त्याच्यामध्ये 1 सॅशेट मी इनो टाकलेलं. आता इनो टाकल्यावर आपण पटकन ते इनो मध्ये थोडंसं 1 चमचा पाणी घालून व्यवस्थित रीतीने मिक्सअप करून घ्यायचंय मिश्रणामध्ये, जे इनो ऍक्टिव्हेट होतं. आणि ते मिक्सअप झाल्यावर बघा व्यवस्थित रीतीने फेटून घ्यायचंय आपल्याला. आता बाजूला मी जे भांडं ठेवलं होतं तेल लावून त्याच्यामध्ये ते बॅटर टाकलेलं आहे मी सगळं. आणि बाजूला मी व्यवस्थित टॅप करून घ्यायचंय ते भांडं. बाजूला तर उकळत पाणी ठेवलेलं आहे एका कुकरमध्ये मी, त्याच्यामध्ये ते आपलं भांडं ठेवून द्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून टाकलेलं. आता बघा आपला ढोकळा शिजलाय की नाही बघण्यासाठी मी सुरी घालून बघितलं तर व्यवस्थित ढोकळा शिजलेला आहे. आता हा ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. छान जाळी सुटलेली आहे ढोकळ्याला. आता त्याचे आपण पीसेस करून घेऊ. बघा छान सुंदर जाळी आली ढोकळ्याला. व्यवस्थित पीस करून घेतलेलं आपण. सुंदर जाळी आलेली ढोकळ्याला. पीस करून घेते तोवर आपण बाजूला त्याच्यासाठी फोडणी तयार करत आहोत. त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये मी तेल गरम केलेले, त्याच्यामध्ये मोहरी तडतडायला टाकलेली. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला. कढीपत्ता तडतडला की 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर देखील टाकलेली. थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी चांगली होऊ द्यायची आपली. 2-3 मिनिटं फोडणी व्यवस्थित असली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आपल्याला. फोडणी चांगली उकळून घ्यायची आपल्याला. उकळी येऊ द्यायची पाण्याला. आणि उकळलेलं पाणी असतानाच, फोडणी उकळलेलं गरम असतानाच आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची. बघा छान उकळी आलेली. गरम गरम असतानाच आपल्याला ढोकळ्यावर टाकायचे. सुंदर अशी फोडणी आपली तयार झालेली. आणि हा ढोकळा खूप सुंदर होतो चवीला. किती छान जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. अशा रीतीने तुम्ही ढोकळा तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा ढोकळा अशा प्रकारे तयार करून. खूप सुंदर होतो. अशा रीतीने आपली फोडणी
व्यवस्थित त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची. स्पंजी आणि छान ढोकळा आपला तयार होतो. चवीला पण खूप सुंदर लागतो. बघा व्यवस्थित रीतीने आपल्याला ते फोडणीचं पाणी गरम गरम असतानाच टाकायचे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली वरती टाकायची. चव छान लागते. तर अशा प्रकारे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही घरी नक्की करून पहा. थँक्यू.